कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा पाटील यांनी सांगवडे गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन महिलांशी संवाद साधला। सांगवडे समाज मंदिर, हनुमान तालीम मंडळ, जुना ग्रामपंचायत चौक, हनुमान तालीम मंडळ या ठिकाणी बैठका घेऊन त्यांनी आमदार ऋतुराज पाटलांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली। आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगवडे गावात रस्ते, गटर, समाज मंदिर, सांस्कृतिक हॉल, 344 कोटींची गांधीनगर पाणी योजना यासह विविध विकास कामं केली असून याची माहिती यावेळी पूजा पाटील यांनी दिली। याशिवाय अभ्यासिका केंद्र, तरुण तरुणींसाठी मिशन रोजगार उपक्रम, महिला सुरक्षेसाठी मी दुर्गा उपक्रम राबवण्यात आला। महिलांसाठी कार्यशाळा घेऊन सुमारे 2,500 महिलांना व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं केलंय। भविष्यात बचत गटाच्या महिलांना एक मोठी बाजारपेठ तयार करून देण्याचा मानस आहे। त्यामुळे आमदार ऋतुराज पाटील यांना भरघोस मतदान करून पुन्हा एकदा संधी द्या असं आवाहन पूजा पाटील यांनी केलं। सत्ता असताना सुद्धा कोविड सारखा मोठा संकट आपल्या सर्वांवरती आला, पण डी.वाय. पाटील कुटुंबांनी हॉस्पिटलद्वारा जेवढे किती पण मदत आणि उपचार करता येईल ती आपण पूर्णपणे केली। आदरणीय बंटी पाटील साहेब आणि आमदार ऋतुराज पाटील साहेब हे नेहमीच आता दक्षिण मतदारसंघापूर्वी एकही घरासारखं नातं आपलं जुळलेलं आहे। त्यांनी अनेक संकल्प आणि उपक्रम चालू केले दक्षिण मतदारसंघामध्ये। आपले रस्ते असतील, गटर असतील, सांस्कृतिक हॉल असतील, त्याबरोबरच पाण्याचं जे सगळ्यात मोठं काम होतं 40 वर्ष पेंडिंग थेट पाईपलाईनचं काम आज आमदार ऋतुराज पाटील आदरणीय बंटी पाटील साहेबांनी पूर्ण करून दिलं। आणि त्यांचाच वारसा जपत आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी पण 13 गावांसाठी गांधीनगर पाणी योजना जी 344 कोटीची निधी आहे त्याचं काम हातात घेतलं आहे। आपण दक्षिण मतदारसंघात कळंबा तलावाचा विकास असेल, राजाराम तलावाचा विकास असेल, ट्रान्सपोर्टेशनचा विकास असेल, एसी बस उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवून देणे, आपली युवा पिढीसाठी अभ्यासिका, आता मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असतात तर त्यांना अभ्यासिका तयार करून देणे, त्यांना मिशन रोजगार मधनं जे जॉब फेअर आम्ही लावला होता त्यातनं नोकऱ्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे। आणि त्याबरोबरच आपण महिलांसाठी साळोखे नगर कॅम्पसला स्किल ट्रेनिंग प्रोग्राम हा घेत असतो। त्याच्यात अनेक वर्कशॉप्स असतात, ब्युटिशियनचा कोर्स असेल, फॅशन डिझाईन असेल किंवा ज्वेलरी डिझायनिंग असेल। दिवाळीचा सण आपण आत्ताच साजरा केला तर दिवाळी रिलेटेड आपण आकाश कंदील आणि जी रेडीमेड रांगोळी येते, कॅन्डल्स असतात, त्याचं पण वर्कशॉप घेतलाय। तर आता 2,500 महिलांनी त्यातनं कोर्स करून आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू सुद्धा केलेला आहे। म्हणजे आपण त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलेले आहे ज्याच्यामधनं त्यांना लोन पण मिळतो आणि ते घर बसल्या त्यांचा इन्कम चालू होऊ शकतो। इथून पुढे मला अजून 5 वर्ष कोल्हापूरमध्ये झाले तर आपली जास्त काही भेट झाली नाही एवढे दिवस। माझी मुलं पण अजून लहान होती तर मी आत्ताच बाहेर पडले आहे, पण इथून पुढे माझी खूप इच्छा राहणार आहे की मी सर्व महिलांना अशी एक मार्केट तयार करून देऊ जिथे त्यांना घर बसल्या जे काही वस्तू तुम्ही बनवता त्याचं विकण्यासाठी एक मार्केट मिळेल आहे। यावेळी बोलताना माजी सरपंच दादासाहेब घाटगे यांनी सांगवडे गावावर अपघाताचं मोठं संकट आलं होतं। त्यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सर्व कामं बाजूला टाकून आम्हाला सहकार्य करत धीर दिल्याचं स्मरण करून दिलं। गावचा शेती पाणी पुरवठा बंद झाला होता, त्यावेळी त्यांनी आम्हाला मदत करून तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करून दिला। गावात लाखो रुपयांची विकास कामं करून दिली। वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील हे आमच्या गावचेच आणि जीवाभावाचेच असल्याचे वाटतात। त्यामुळं आमदार ऋतुराज पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या गावावर सतत काय प्रसंग येईल त्यावेळेला बंटी साहेब या गावात हजर आहे, ऋतुराज दादा हजर आहे। ज्यावेळी या गावात प्रसंग आला, 7 मुलं गेली, त्यावेळी साहेब या ठिकाणी 5 मिनिटात आले। आज या ठिकाणी शेतीचा पाणी पुरवठा थांबला होता, मोटरी बंद पडल्या होत्या, तर त्यावेळेस तर आमचे रामभाऊ पाटील जाऊन सांगितले, त्यावेळी आम्हाला या गावासाठी तिने शेतीचा पाणी पुरवठ्याला लगेच 5 लाख रुपये मदत दिली। कुठलीही मदत असू दे, आमच्या नरसिंहाची पालखी गेली, साहेबांनी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला 5 किलो चांदी देतो आणि काय लागेल कोणाकडे हात पसरू नका, कितीही लागू दे माझ्याकडे। आमच्या 1 लाख आता इथं व्यवहार आहे, असं अनेक कामं आहेत। ह्या गावात
कितीतरी कामं केल्या, कोट्यावधी रुपयाच्या आमच्या विश्वासावर तिने रस्ते गटर किंवा काय असेल किंवा दवाखान्याचं बिल असेल कुणाला रात्रीचं घेऊन आम्ही किती कामं आहेत त्याची एवढी लिस्ट वाचायची म्हणजे तर तास 2 तास लागले. पण मी काय जास्त सांगणार नाही. हा ते चिन्ह कोणी विसरू नका. सगळी माझ्या गल्लीतली आहेत ही सगळ्यांनी एकच विचार करायचा, गेल्यानंतर हात सोडून कुणालाही मतदान करू नका. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, माजी पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, सरपंच रुपाली कुंभार, उपसरपंच कल्पना देसाई, ग्रामपंचायत सदस्या रंजना गुरव, संपदा सोनवणे, सायली पाटील, ज्योती जाधव, AS चौगुले, विनोद पवार, रामगोंड पाटील, दादा पाटील, ताराबाई दौलत कुंभार, राजेश्री पाटील, अण्णासो जिरगे, सुकुमार जगनाडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.